अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे का एकत्र कुटुंबातील आलेल्या मिळकतीमधून ती त्याला मिळकत मिळालेली आहे हे देखील पाहणं गरजेचं असतं। जर एकत्र कुटुंबातील असेल, अँसेस्ट्रल असेल, तर त्यामध्ये त्याच्या वारसांचे देखील हक्क आणि अधिकार असतात। तर अशा वेळेस आपल्याला त्या वारसांचे जे कोणी आहेत, पत्नी असतील, मुलं असतील किंवा मुली असतील, तर त्यांची आपल्याला संमती देखील घेणं त्यावेळेस गरजेची असते। त्याचसोबत मित्रांनो, जर स्वतंत्र ही मिळकत स्वतः कमवलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला घाबरून जायची गरज नसते। तसेच स्वतः कमवलेली आहे तर त्या व्यक्तीचं इन्कम काय आहे ते देखील आपण तपासलं पाहिजे, म्हणजे कुठला व्यवसाय आहे का किंवा कुठली नोकरी आहे का, आणि त्याचं ते तेवढं इन्कम होतं का, म्हणजे भविष्यात काही वाद जर त्याचे वारस जर वाद काही निर्माण करणार असतील किंवा निर्माण होत असतील तर त्यावेळेस आपल्याला अशा गोष्टींचा नक्कीच फायदा होतो। त्याचसोबत मित्रांनो, महसूल रेकॉर्ड पाहूया। आता महसूल रेकॉर्ड मध्ये काय येतं, 7/12 येतो, 8चा उतारा येतो,